छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धासाठी लागणारी शस्त्रे विविध कारागीर आणि विविध ठिकाणाहून बनवली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी युद्धात लागणारी शस्त्रे विविध कारागीर आणि कुशल लोकांकडून बनवली जात होती. यामध्ये लोहार, भालेगरी आणि इतर तसल्याच कौशल्याची माणसे सामील होती. महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली एक शस्त्रशाळा देखील स्थापन केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यासाठी उत्तम प्रतीचे शस्त्रे मिळवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी नेहमीच भर दिली. पुण्यात अनेक कारागीर होते जे तलवारी, भाले, ढाली आणि इतर शस्त्रे बनवत होती. येथील कारागीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरजेनुसार शस्त्रे बनवत असत. लोहगड किल्ल्याजवळ लोखंडाचे काम करणारे कारागीर होते. येथे शस्त्रे बनवण्यासाठी लागणारे लोखंड उपलब्ध होते. या ठिकाणी तोफा आणि इतर शस्त्रे बनवली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात इतरही अनेक ठिकाणी शस्त्रे बनवणारे कारागीर होते. या कारागिराकडून तलवारी, भाले, धनुष्य, बाण आणि इतर शस्त्रे बनवून घेतली जात होती. यामध्ये सासवड, वाई आणि इतर ठिकाणाच्या कारागिरांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही शस्त्रे परदेशातूनही आयात केली होती, जसे की काही तोफा. या आयातीमुळे त्यांच्या सैन्याला आधुनिक शस्त्रे मिळत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक कुशल कारागीर होते जे शस्त्रे बनवण्यात आणि दुरुस्त करण्यात मदत करत होते. या कारागिरामध्ये लोहार, सुतार आणि इतर तज्ञ कारागिरांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रे विविध ठिकाणी आणि कारागिराकडून मिळवली. त्यांनी स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन दिले आणि परदेशी शस्त्रे देखील आयात केली. यामुळे त्यांच्या सैन्याला लढण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रे मिळत होती आणि त्यांना युद्धामध्ये यश मिळवण्यात मदत झाली.